तो तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूँगा वाशिवली बनाम सोनाई पारगाव के बीच का ये मैच। पारगाव ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का फैसला किया। गेंदबाज प्रफुल्ल मोकल की यह पहली गेंद और इसी के साथ पहला झटका मिला पंकज शिंदे। बैक टू द डगआउट। और सोनाई पारगाव के बीच का ये मुकाबला, संतोष चौधरी साहब ने बिल्कुल ठीक कहा कि अपने दादी के नाम से टीम उतारने वाले, वरना कई लोग अपने बेटे के नाम से, कई लोग अपने भाई के नाम से, कई लोग अपने भाई के बेटे के नाम से टीम को उतारते, लेकिन ये एक ऐसा पहला शख्स जो अपने पूर्वजों की जो पुण्याई है उसका इस्तेमाल कर हमेशा इस टीम को आरपीएल में उतारते हैं। कल हम देखेंगे सुप्रीमो में गावठाण, विश्वजीत ठाकुर जैसे बड़े स्टार इनकी टीम में होने की आशंका है सोनाई तड़ेगांव सुप्रीमो में। तो यकीनन कल हम वहां पे जरूर होंगे, लेकिन फिलहाल पहला झटका मिला अभिषेक 11 जय मल्हार वाशिवली को सोनाई पारगांव की तरफ से। गेंदबाज प्रफुल्ल मोकल, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, कवर्स में खेला, बिल्कुल सही खेला। डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर ये 4 रन आ चुके हैं और इन 4 रनों के साथ खाता खुल चुका है अभिषेक 11 जय मल्हार वाशिवली का और बल्लेबाज सौरभ शिंदे का। की तरफ से अजय पाटिल को 1500 का इनाम आ चुका है। पिछले मैच में जो उन्होंने 3 छक्के लगाए थे, 1 रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा, लेकिन 1 ही रन और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 5 रन स्कोर कार्ड के ऊपर। मैच नंबर ये ऊपर के पोल का ये दूसरा मैच। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की बल्लेबाज अजय पाटिल ने पिछले मैच में हमने देखा, काफी आक्रामक बल्लेबाजी। 1500 का इनाम है हमारे स्कोरर के पास। और ये डॉट गिनाई। चलिए मैच के ऊपर भी ध्यान देना जरूरी है। सचिन तांडेल साहब अभी अभी हमने देखा आरपीएल विद्यमान अध्यक्ष मंगेश जी वाकड़ीकर यहाँ पर आए थे मेहमान के तौर पर। रायगढ़ के कोने कोने के खिलाड़ियों को खेलने का मौका मिला आरपीएल में और उसकी उपलब्धि यह है कि 17 साल के एक युवा को बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट का खिताब मिला। आर्यन खारकर थर्ड के गेंदबाज। ये देखना बेहद ज़रूरी है कि आरपीएल का जो उद्देश्य है वो उद्देश्य सफल साबित हुआ मंगेश जी वाकड़ीकर द्वारा, लेकिन यहाँ पर पक्षपाती तौर पर करार दिया जा चुका है। बल्लेबाज दीपक के पारीकांत डीजे। राम वो है तो उनका लक्ष्मण जैसा भाई और उन लक्ष्मण के दोस्त इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने की कोशिश कर रहे हैं। यकीन मानिए, सबका साथ सबका विकास, ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी साहब का ब्रीद वाक्य है। 1980 के दशक में भूतपूर्व प्रधानमंत्री भारत के अटल बिहारी वाजपेयी साहब ने भी कहा था कि समंदर में भी कमल खिलेगा और इस तड़ेगांव में कमल खिलता हुआ नजर आया सचिन दी तांडेल इनके नेतृत्व में। टीम का टोटल 5 रन स्कोर कार्ड के ऊपर, 2 विकेटों के नुकसान पर 5 रन। मेरे साथी स्कोरर मनोज पाटिल तड़ेगांव। लेकिन तड़ेगांव वाड़ी एक छोटा सा गांव, लेकिन क्रिकेट क्या खेल रही है। किरण मांडे के तालीम में तैयार हुए उनके सिपे सालार
क्या अच्छा काम कर रहे हैं। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर मैच नंबर चल रहा है ये ओवर नंबर दूसरा। गेंदबाज भूषण पाटिल गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे। स्ट्राइकर एंड पर सौरभ साळुंके काफी अच्छे बल्लेबाज है ये। पंकज शिंदे के बाद अगर किसी का नाम आता है बेस्ट ऑलराउंडर के तौर पर तो वह है सौरभ साळुंके वाशिवली की तरफ से। क्योंकि क्रिकेट संतोष चौधरी साहब ने पिछले मैच में बिल्कुल ठीक कहा था 11वें नंबर का खिलाड़ी भी आकर भी आजकल 6 मारता है। उसी तरह ये सौरभ साळुंके है। पहले वाशिवली टीम पंकज शिंदे के नाम से जानी जाती थी लेकिन पंकज शिंदे के आउट होने के बाद अब क्या, तो अब है सौरभ साळुंके जो इन रनों को बना सकते हैं, एक अच्छा टारगेट सेट कर सकते हैं। उनमें वो ताकत है, उनमें वो जज्बा है, उनमें वो जुनून है, उनमें वो जोश है। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ गेंद जा रही है। आउटफील्ड काफी तेज, सीधा 4 और इन 4 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 10 रन। एक शख्स नहीं, एक विचार है। एक विचार जो 400 सालों बाद भी हमारे जेहन में है और उन विचारों पर चलने की हमें ताकत मिली है। क्योंकि लड़ो मत, लड़ो, रो मत बल्कि लड़ो, ये कहने वाले हमारे छत्रपति शिवाजी महाराज। एक जरूर मिला, दूसरा भी मिला यहाँ पर। काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। देखिए जहाँ पे आपको अगर बाउंड्रीज लगाने का मौका नहीं है, 6 लगाने का मौका नहीं है, ऐसे में पहले को दूसरे में कन्वर्ट करना आपको आना चाहिए। और ये अच्छी बल्लेबाजी हो रही है दोनों बल्लेबाजों के बीच। स्ट्राइकर एंड पर इस वक्त सौरभ जो काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। थिंक बिग है उनका, बड़ा सोचो कुछ। और वो बड़ा सोच रहे हैं कि मैं अगर रुकूं 4 ओवर तो कम से कम 50 अगर आएंगे 4 ओवर में तो एक फाइटिंग टोटल होगा सोनाई तड़ेगांव के सामने अभिषेक जय मल्हार वाशिवली के लिए। राइट आर्म राउंड द विकेट। भूषण पाटिल की ये गेंद सीधे बल्ले से इस गेंद को खेला लॉन्ग ऑन क्षेत्र पर। 1 रन जरूर मिला और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 13 रन। 1 विकेट के नुकसान, 2 विकेटों के नुकसान पर आउट होने वाले खिलाड़ी पंकज और उनके साथी दीपक। 2 खिलाड़ी डगआउट में जा चुके हैं लेकिन अब नंबर 3 और नंबर 4 के खिलाड़ियों को अच्छी बल्लेबाजी करनी होगी। सौरभ और जीवन, स्ट्राइकर एंड पर जीवन शिंदे। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला और ये हल्का सा फंबल और ये मिलेगा दूसरा रन। प्रफुल्ल मोकल थोड़ी सी चूक हुई उनसे और वाशिवली के बल्लेबाजों ने वो ताड़ा और नंबर मिला 2 और इस 2 के साथ 15 पे पहुंचता हुआ टोटल। दूसरा ओवर चल रहा है, 15 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। ठंड का माहौल बहुत ज़्यादा है, इस वजह से क्राउड में थोड़ी कमी नज़र आ रही है। ये टूर्नामेंट अगर मार्च या अप्रैल में होती तो बहुत ज़्यादा तादाद में हमें क्राउड नज़र आता, बहुत ज़्यादा तादाद में। पांडुरंग पाटिल साहब आपसे गुजारिश है कि आप स्टेज को शेयर करें। ये मिला 4 लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। जीवन शिंदे द्वारा लगाया गया ये चौवा और इस चौवे के साथ 19 पे आता हुआ टोटल। ओवर नंबर चल रहा है दूसरा। धीरे धीरे देखिए दबे पांव से वाशिवली टीम इस मुकाबले में वापस आ रही है और ये होना भी चाहिए। दबे पांव से अगर कोई टीम मैच में वापस आती है तो सामने वाली टीम को पता नहीं चलता कि हम कितना खुद चुके हैं इस मुकाबले के अंदर। सीधे बल्ले से इस गेंद को खेला कवर्स में। पॉइंट के खिलाड़ी ने आकर इस गेंद को फील्ड करने की कोशिश की लेकिन क्या रनिंग बिटवीन द विकेट, लाजवाब। पहले को दूसरे में कन्वर्ट किया। 21 पे आता हुआ टोटल। 2 ओवर के खेल की समाप्ति, 10.5 की औसत। 2 विकेटें जा चुकी हैं जय मल्हार अभिषेक 11 वाशिवली की, लेकिन 21 रन 10.5 की औसत वाशिवली की। 12th मैन जाइए पानी लेके।
देखिए हमारे लीडिंग कमेंटेटर ने ये आदेश दिया है कि 12th मैन को ही जाना चाहिए। संतोष चौधरी और सचिन तांडेल साहब एक ही वासाम्बे ग्रुप ग्राम पंचायत के वोटर हैं, एक दूसरे के साथ चर्चा करते हुए कि क्या हो रहा है। अगले चुनाव के बारे में शायद उनके बीच चर्चा होगी, ये चुनाव तो हो चुका है। देखिए सचिन तांडेल, तळेगांव का नाम इन्होंने रोशन किया क्रिकेट की दुनिया में। पूरा आरपीएल में कई साल हम देख रहे हैं सोनाई तळेगांव को। सचिन तांडेल बहुत बड़ा नाम, बहुत बड़ा शख्स और बहुत बड़ी शख्सियत। डीजे होत्या, परंतु या दरम्यान सुधीर पवार बेलवलीचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व कार्यकर्ते, त्यांना विनंती असेल की आपण या मंचावर आपलं मनपूर्वक स्वागत। सुधीरजी पवार, आपलं मनपूर्वक स्वागत या शृंखलेमध्ये। आता मात्र आपण बघतोय वाशिवली संघाने सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये विकेट गमावल्या होत्या, त्यानंतर एक चांगली धावसंख्या उभारणं गरजेचं होतं। 7-7 या भागीदारीला कुठेतरी पुढे नेणं गरजेचं होतं। निश्चित तौर पर एक साझेदारी निभाना जरूरी था इन दोनों के लिए। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, एक रन जरूर मिला और इस एक रन से बढ़ता हुआ टोटल 23 रन। 23 रन स्कोर कार्ड के ऊपर आ रहे हैं। हम लोग अपनी भी एनर्जी बचा रहे हैं, क्योंकि कल और परसों और नरसों एनर्जी जो डालनी है। 24 लाइव इवेंट सीधा प्रसारण करेगी राज्य की सर्वोत्तम ट्रॉफी सुप्रीमो का। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश की, लेकिन डॉट गेंद आई और उस डॉट गेंद की वजह से रुका हुआ टोटल वहीं पे 23 रन। 23 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। काफी अच्छी गेंदबाजी हो रही है, लेकिन खराब फील्डिंग और उसकी वजह से मिलेंगे बाई के तौर पर। ये वाइट का पंजा, दिवाली ना ईद, फिर भी बोनस। पंजे के साथ बढ़ता हुआ टोटल 28। देखिए वाशिवली टीम ऐसी है, इसको कम मत आकी है। भले ही सोनाई पारगांव कुणाल तारेकर स्टारर ये टीम है, प्रफुल्ल मोकल है इस टीम में, दाई और बाई का कॉम्बिनेशन है। केतन मेहर हमेशा इस टीम के लिए इन्होंने अच्छा किया है, लेकिन ये टीम कमजोर नहीं है। वाशिवली रसायनी की सर्वश्रेष्ठ टीमों में से एक। और ये 6 रन, देखिए पंजे के बाद 6 आया और रन संख्या उछाल लेती हुई एक गेंद ने 11 रन दिए और उसकी वजह से टोटल आ चुका है 34। तो ठोक डीजे। टोटल आ चुका है 34 रन। ओवर नंबर चल रहा है तीसरा। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश अपील की गई, लेकिन वहां पे एक रन जरूर मिला। मीत 11 मोह बनाम विघ्नहर्ता नित्रस, इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। मीत 11 बेलवली नसीब भोईर और उनकी टीम अब मीत 11 मोह नीचे से खेल रही है। सूर्या मस्कर जबरदस्त बल्लेबाज, बेहतरीन ऑलराउंडर, सीधे बल्ले से इस गेंद को खेलने की कोशिश की थी, मिड विकेट पर गेंद को फील्ड किया, एक रन जरूर मिला, डायरेक्ट हिट हुई और इसी के साथ ही आउट।
पंकज शिंदे कह रहे हैं भाई क्यों दौड़ रहे हो, एक ही था वहां पे। अरे जरा बड़ों की भी कुछ तो सुनो यार, इज्जत रखा करो। ठोक दीजिए। वो सोच रहे हैं कि तड़ेगांव शायद ये ट्रॉफी जीते। डॉट गेंद आई और उस डॉट गेंद की वजह से देखिए आखिरी ओवर स्लॉग ओवर है, मारो या मरो वाली पोजीशन है। मारधाड़ करनी होगी, मारधाड़ मचानी होगी। स्ट्राइकर एंड पे अक्षय। मोह के कप्तान आ चुके हैं। नितरस के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। यह अंपायर का व्हाइट बॉल का इशारा और इस व्हाइट बॉल के जरिए टोटल पहुंचता हुआ जय मल्हार, अभिषेक 11 व शिवली का 38 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। विघ्नहर्ता 11 नितरस। टीम के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। मोह के कप्तान आ चुके हैं और ये क्लीन बोल्ड डंडा उखाड़ा गेंदबाज आतिश ने और टीजे को दिया एक मौका।
तो निखिल पाटिल इनके लिए, महेश पाटिल इनकी तरफ से हर छक्के के लिए 500 का इनाम, लेकिन नो गूगल पे, सीधा रोकड़ा। राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश की थी, लेकिन गेंद गई सीधा शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर। दूसरा रन पूरा किया गया, तीसरा रन चुराने की कोशिश, लेकिन रन मिलेंगे महज 2 और इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 40। देखिए इस ओवर में अब तक रन आ चुके हैं महज 4, क्योंकि 3 ओवर की समाप्ति के बाद 36 रन आ चुके थे, और अगर ये टोटल 40 हैं तो 4 ही रन इस ओवर में आ चुके हैं अब तक। सुधीर पवार आमचे सन्माननीय पाहुणे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। सन्माननीय आमचे पाहुणे सुधीरजी पवार। तो नए बल्लेबाज प्रवीण शिंदे, मलिंगा एक्शन में गेंदबाजी करने वाले प्रवीण शिंदे, यॉर्कर स्पेशलिस्ट। स्ट्राइकर एंड पर निखिल पाटिल, जिनके लिए छक्के के लिए 500 का इनाम लगाया है। इस ओवर की गेंदें बची है अब तक 1। व्हाट्स हैपन गोइंग ऑन लास्ट डिलीवरी, आखिरी गेंद पर कितने नंबर आएंगे? एक तो जरूर आएगा, क्योंकि गेंद लॉन्ग ऑन की तरफ खेली जा चुकी है। दूसरा भी आ चुका है। वह शिवली रनिंग बिटवीन द विकेट में माहिर है, और इन 2 रनों के साथ 42 रन बन चुके हैं। 43 रनों की जरूरत है सोनाई तळेगाव को, लेकिन विघ्नार्थन नितलस बनाम मीत 11 मोह। मैं महेश जी पाटिल इनसे गुजारिश करना चाहूंगा कि आपके शुरुआत और टॉस होना है, आपको टॉस करना है इन 2 टीमों के बीच। मीत 11 मोह बनाम विघ्नहर्ता नितरस। रमेश पाटिल और भालचंद्र पाटिल जो नितरस टीम के फ्रेंचाइजी है। तो देखिए 42 रन हो चुके हैं, 43 रनों की जरूरत है, लेकिन ये रन किस प्रकार से आएंगे इसका आंखों दिखाल सुनाएंगे मेरे साथी देवेंद्र माड़ी। एकदा या ठिकाणी आपण बघतोय पहिला सामना जिंकला होता तो बेलवली संघानं। आता मात्र अ गटातील दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीस आला। एका बाजूला आपण बघतोय अभिषेक 11 जय मल्हार बाशिवली, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सोनाई पारगाव। या 2 संघादरम्यान चालू असलेली झुंज जय हनुमान आणि गादेवी क्रिकेट संघ तळेगाव यांच्या वतीने आपण बघतोय माजी सरपंच ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते। सचिनदादा तांडेल यांच्या नावाने ही शृंखला आपल्याला बघायला मिळते। पहिल्यांदाच एक दमदार आयोजन या ठिकाणी बघायला मिळतंय ते सचिनदादा तांडेल यांच्या माध्यमातून। कारण आपण पाहतोय एक स्वप्न बघितलं होतं नाईट टुर्नामेंटचं, आणि ते स्वप्न या ठिकाणी आता मात्र सत्यात उतरवताना आपल्याला बघायला मिळतात। त्यांचे सगळेच्या सगळे सहकारी गावदेवी क्रिकेट संघ असेल, त्यानंतर आपण बघतोय जय हनुमान क्रिकेट संघ असेल, या दोनही संघातील सगळे खेळाडू सगळे सदस्य आपल्या गावातील या शृंखलेला या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी नक्कीच हातभार लावत आहेत। परंतु बघतोय सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळतंय 24 चेंडू, गरज असेल ती तब्बल 43 धावांची।
जबरदस्त ट्रॉफीज आपल्याला देखील पाहायला मिळत आहेत. आमचे डेरवलीचे गोरखजी धुमाळ, उसरली ग्रामपंचायतीचे सदस्य आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहायला मिळतं, नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहायला मिळतं ते गोरख धुमाळ. त्यांच्या वतीने आपण बघतोय या पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या चमचमत्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतोय. बरेचसे दानशूर नेते ज्यांची नावं तुम्हाला मी सांगू, परंतु सद्यस्थितीला आपण पाहतोय एक मोठा हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलाय. आमचे बरेचसे मित्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांचा मी या सरपंच ट्रॉफीमध्ये आम्ही स्वागत करतोय. कारण आपण बघतोय पहिला सामना जिंकला होता तो बेलवली संघानं. आता मात्र सोनाई पारगाव विपक्ष या ठिकाणी बघायला मिळतंय. अभिषेक 11 जय मल्हार वाशिवली. पहिल्या सत्राचा खेळ संपला त्यावेळी आपण बघितलं होतं तब्बल धाबा जमा झाल्या त्या 42-43 धाबांचं एक आव्हान आता मात्र सोपं असेल की कठीण ते येणारा काळ सांगेल. परंतु सद्यस्थितीला आपण बघतोय या ठिकाणी चांगला प्रयत्न केलाय. मंचावर आपल्याला बरेचसे मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे दीपक दादा पाटील माजी सरपंच, त्यानंतर कुणाल तारेकर आणि प्रफुल्ल हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पारगाव संघाची यशस्वी जोडी सलामीची नेहमीच पाहायला मिळते. परंतु बघूयात त्यांच्या माध्यमातून कुणाल तारेकर एक जबरदस्त या ठिकाणी आघाडीचा आक्रमक ताकदवान खेळाडू म्हणून त्याची गणना केली जाते. तो खेळाडू आता मात्र बघायला मिळेल. नक्कीच तळेगाववाडीचे आकाश पवार यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना मनपूर्वक या ठिकाणी मनापासून विनंती असेल की या पण मंचावर आपलं मनापासून स्वागत. नक्कीच या ठिकाणी आयबा कॅचसाठी षटकाराचा झेल टिपला प्रेक्षकांनी तर मात्र त्या प्रेक्षकाला 100 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल आमचे समीरदादा तांडेल यांच्या वतीनं. या ठिकाणी आपण बघतोय आकाश पवार आमच्या तळेगाववाडीतील त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. दिलीप पाटील यांना मी विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं. परंतु वळूयात या सामन्याकडे. 24 चेंडू 43 धावांची गरज आणि पहिला चेंडू आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न केला होता. सगळेच्या सगळे क्षेत्ररक्षक या ठिकाणी येऊन अपील करतायत का करू नये. कारण आपण बघतो एक मोठा खेळाडू, एक आक्रमक खेळाडू ज्याची गणना केली जाते मोठ्या खेळीसाठी आणि तो खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय ऑन द स्ट्राईक कुणाल तारेकर. धन्यवाद. या ठिकाणी आपण बघतोय आमचे ज्यांच्या नावानं ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते ते आमचे सचिनदादा तांडेल यांच्या वतीनं प्रत्येक समालोचकांसाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं. या ठिकाणी मात्र पाहिलं जाते पहिल्या चेंडू निर्धाव फेकला होता परंतु या चेंडूवर काय जबरदस्त कमबॅक. डीजेला संधी मिळते. एक मोठा विकेट, एक मोठा मासा तो जाळ्यामध्ये. नाव किती मोठं असू द्या परंतु क्रिकेटमध्ये या ठिकाणी तुमच्या मैदानावर कशा पद्धतीने खेळ केला जातो याकडे तुमचं नेहमीच या ठिकाणी प्रेक्षक पाहिलं जातं. परंतु कुणाल तारेकर थोडीशी निराशा नक्कीच प्रेक्षकांची झाली असेल कारण त्याच्या माध्यमातून एका मोठ्या खेळीची अपेक्षा होती. सद्यस्थितीला आपण बघतोय कुणाल या ठिकाणी आपण बघतोय पहिल्या चेंडूवर बांधून तंबूत परतला. 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी आतापर्यंत संपन्न झालाय. गोलंदाज निखिल काय जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी त्याने सुरुवातीचं सलामीचं पॉवर प्लेचं षटक त्याच्या हातामध्ये आलंय. आमचे सचिनदादा तांडेल यांच्या वतीनं प्रत्येक समालोचकासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्यांना आम्ही धन्यवाद देतोय कारण आपण बघतोय सचिनदादा तांडेल यांच्या वतीनं नेहमीच एक चांगला प्रयत्न असतो. मग तो क्रिकेट खेळाडू असेल, या ठिकाणी आपल्या परिसरातील कार्यकर्ता असेल, कोणत्याही या ठिकाणी आपल्या परिसरातील जनसेवा असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं एक चांगलं कार्य नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच अतुल मांडे, वैभव मांडे आणि केतन मांडे या सगळ्या मान्यवर या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांना आपण नक्कीच विनंती करूयात या आपण मंचावर. म्हणजे आपण बघतोय एक जबरदस्त हाय व्होल्टेज सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. पहिले 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. कुणाल तारेकर आपण बघतोय तंबूमध्ये विसावलाय. चांगला प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते. पंचांनी अपील उचलून धरली आहे. फलंदाजाला परतावं लागेल. दुसरा बॅक टू बॅक मोठा विकेट. ठोक डीजे.
साठी या ठिकाणी पारितोषिक लावलं होतं आणि ते पारितोषिक या ठिकाणी या गोलंदाजाला मिळत आहे. काय जबरदस्त गोलंदाजी, पॉवर प्लेचं या षटक कशा पद्धतीने हाताळलं जावं याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. समोर पारगाव नावाचं एक मोठं वादळ जरी असेल, परंतु माझ्याकडची गुणवत्ता कशा पद्धतीने दाखवली गेली पाहिजे याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक जबरदस्त गोलंदाजी, परंतु पारगाव संघाला आता मात्र कुठेतरी विचार करावा लागेल. 42 धाबा भलेही कमी वाटत असतील, परंतु या 42 धाबांचा पाठलाग आपण बघतोय. 43 धाबा पूर्ण करायच्या असतील तर तुमच्याकडची चांगली फलंदाजी नक्कीच दाखवावी लागेल, परंतु सध्या स्थितीला आपल्या गोलंदाजीची बादशाही दाखवली जाते. ती जय मल्हार वाशिवली या संघाकडून या गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय तो निखिल. कुणाल बाद झाला, त्यानंतर नवीन फलंदाज भूषणही बाद झाला. ऑन द स्ट्राईक आता नवीन फलंदाज आणि ऑन द या ठिकाणी विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पोहोचलाय तो गोलंदाज निखिल. चांगला प्रयत्न इथे मात्र आपण बघतोय सिलिमिडॉफच्या क्षेत्ररक्षकानं काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं होतं. यश त्यांच्यावर फेकही करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे मात्र बघतोय सिंगलनं स्वतःचं संघाचं खातं ओपन केलंय. 2 गडी गमवावे लागले, 2 गडी या ठिकाणी बाद व्हावे लागले. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते चौथ्या चेंडूवर आलेली ही सिंगल या ठिकाणी आपण बघतोय धावासंख्येचं खातं ओपन झाले. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. सोनाई पारगाव या ठिकाणी आपण खेळताना बघतोय, परंतु पारगाव संघानं सुरुवातीचे आघाडीचे 2 मोहरे गमावल्यानंतर मात्र पहिली धाव पाहायला मिळते ती धावसंख्येच्या खात्यामध्ये. आता मात्र आपण बघतोय 42 धावांची अजूनही गरज असेल ती उर्वरित चेंडूंमध्ये, परंतु बघतोय निखिल सलामीचं षटक काय जबरदस्त पद्धतीने हाताळण्याचं काम करतोय. सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय 4 चेंडू त्यानं फेकलेत. अगदी चिवट गोलंदाजी केली आहे, मोठे स्ट्रोक्स मारूही दिले नाहीत, कारण आपण जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. चांगला प्रयत्न असं म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये 2च या ठिकाणी गोष्टी महत्वाच्या असतात, एक म्हणजे भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि तुम्ही टाकलेला चांगला यॉर्कर. आणि इथे मात्र आपण बघतोय ब्लॉकॉलमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला तर त्यात यशही हाती लागलं आणि आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता, पॉवर प्लेचं षटक. परंतु हे पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी काय भन्नाट वेगानं टाकलं जात आहे ते गोलंदाज निखिल करवी. धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय ते 1. चांगला प्रयत्न इथे मात्र पुन्हा एकदा तितकंच चांगलं क्षेत्ररक्षणही पाहायला मिळतंय, परंतु 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. या जोडी करवी प्रफुल्ल आणि आतिश ही जोडी आता मात्र खेळपट्टीवर खेळ करते. 2 धाबा धावफलकावर जिंकण्यासाठी 24 चेंडू 43 धावांची गरज होती, परंतु पहिल्या 2 धावा आपण बघितल्या फक्त या ठिकाणी 2 धावेने स्वतःचं षटक सुरुवात केलं ते गोलंदाज निखिलनं. आणि आता मात्र कुठेतरी वाट थोडीशी कठीण थोडीशी अवघड करून ठेवली ती सोनाई पारगाव संघाची. अभिषेक 11 जय मल्हार वाशिवली विपक्ष सोनाई पारगाव. भलेही या ठिकाणी आपण बघतोय आपल्या परिसरातील एक ताकदवान म्हणून संघ ओळखला जातो तो वाशिवली संघ, परंतु पारगाव संघ ज्याचं नाव बऱ्याच ठिकाणी आपण त्या पारगाव संघाची बादशाही पाहिली जाते, परंतु त्यांच्या समोर काय जबरदस्त पद्धतीने हा संघर्ष पाहिला जातो तो वाशिवली संघाचा. पाहूयात अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मित्रांनो. धावफलकावर धावा पूर्ण करायच्या त्या अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 41 18 चेंडू 41 धावा अजूनही पूर्ण करायच्या आहेत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय, कारण आपण बघतोय एक हाय व्होल्टेज सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अ गटातील पहिला सामना जिंकला होता तो बेलवली संघानं, परंतु हा दुसरा सामना आपण बघतोय अतिशय रंगतदार परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. पाहूयात गोलंदाज नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय जीवन शिंदे. इथे मात्र आपण बघतोय फर्निचर तोडलाय, फलंदाजाला परतावं लागेल ते या ठिकाणी तंबूमध्ये. समोर जितका शत्रू मोठा असेल, समोर जितका शत्रू ताकदवान असेल, तितक्या या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमची योजना बनवा आणि यशाची वाट सोपी करा. तशा पद्धतीने आपण बघतो या ठिकाणी वाशिवली संघाने ओळखलं होतं. निर्धाव चेंडू फेकायचे, विकेट्स मिळवायचे आणि पारगाव संघावर प्रेशर टाकायचं, दडपण टाकायचं. परंतु पाहूयात पारगाव संघही तितकाच या ठिकाणी ताकदवान म्हणून ओळखला जातो, तितकाच कमबॅक करणारा संघ म्हणून ओळखला जातो. पाहूयात अगदी शेवटचा खेळाडू या ठिकाणी पारगाव संघाचा मोठे स्ट्रोक्स मारण्याची ताकद क्षमता त्यांच्यामध्ये नक्कीच असते, परंतु पाहूयात सद्यस्थितीला खेळपट्टीवर उभं राहून भागीदारी जमा करणे या ठिकाणी आपण करतोय.
एखादा खेळाडू प्रयत्न करेल का, परंतु इथे मात्र आपण बघतोय कार्पेट पद्धतीने फटका खेळलाय, चेंडू जाईल लॉंगॉनच्या रिजनमध्ये, लॉंगऑफच्या रिजनमध्ये, तिथे मिळते सिंगल आणि या सिंगलने आपण बघतोय 3 धावा धावफलकावर जमा झाल्या. गडी बाद झाले ते पारगाव संघाचे आतापर्यंत 3 बाद झालेले फलंदाज कुणाल तारेकल, त्यानंतर प्रफुल्ल मोकल, भूषण हे 3 फलंदाज आघाडीचे आता मात्र तंबूमध्ये जाऊन विसावलेत. आता मात्र मधल्या फळीतील हे फलंदाज आतिश आणि प्रवीण ही जोडी खेळपट्टीवर खेळते. धावफलकावर धावा त्या 3 धावा. इथे मात्र जबरदस्त स्ट्रोक्स पाहायला मिळतोय, परंतु चेल टिपला जातोय, चांगलं कव्हरिंग केलं जाते, पुढची विकेट मिळतीये. विकेटची घरघर थांबण्यास तयार नाहीयेत. डीजे विचार करावा लागेल, फलंदाजांना खेळपट्टीवर उभं राहून या ठिकाणी संघर्ष करावा लागेल, प्रयत्न करावा लागेल, कारण आपण बघतोय असं वाटलं होतं की 24 चेंडू 43 धावा सहजतेने कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल तो पारगाव संघ, परंतु आपल्या गोलंदाजीची जादुई गोलंदाजी मी म्हणेन वाशिवली संघाची आपल्या गोलंदाजीची बादशाही या ठिकाणी दाखवताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक फेकलं होतं निखिलने अवघ्या 2 धावांचं. जीवन शिंदे त्याच गोलंदाजाच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय सद्यस्थितीला. इथे मात्र आपण बघतोय चेंडूला सोडण्याचं काम केलं होतं, परंतु पाहतोय पंचांनी वळण घेतलं. हा चेंडू आपण बघतोय लेगस्टिक सोडून गेलेला चेंडू पंचांनी स्वैर घोषित केलाय. 1+1 2 धावा मिळतील. धावफलकावर धावा जमा झाल्या तर तब्बल 5. अजूनही 38 धावांची गरज आहे. 38 धावा भलेही मोठ्या वाटत असतील, परंतु पारगाव संघाने आता मात्र मनगटातील ताकद जागी करणं गरजेचं राहील. त्यांच्यामध्ये क्षमता आहे, मोठे स्ट्रोक्स लगावण्याची या ठिकाणी पात्रता आहे, परंतु पाहूयात तशा पद्धतीने प्रयत्न केला जाईल का. इथे मात्र आडव्या बॅट न मारण्याचा प्रयत्न केला होता. सध्याचा सीझन आपल्याला पाहायला मिळतो लग्न सराईचा, बऱ्याच जणांची लग्न जुळतात, बऱ्याच जणांची लग्न तुटतात, परंतु इथे मात्र आपण बघतोय चेंडू आणि बॅटचं नातं इथे जुळलं जात नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आणि इथे आपण बघतोय धावफलक तिथेच स्थिरावलेलं. 5 धावा धावफलकावर. चांगला प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातोय सरळ लॉंगॉनच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक काय जबरदस्त फेक त्याची पाहायला मिळते. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न करू दिला नाही. कलेक्शन थोडंसं खराब आणि या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरीने आपण बघतोय 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचला तो सोनाई पारगाव या अभिषेक 11 जय मल्हार वाशिवली संघाविरुद्ध. 43 धावांचा पाठलाग करायचा मित्रांनो, परंतु या ठिकाणी 43 धावा थोड्याशा अवघड वाटतायत मी म्हणेन अद्यापर्यंत, कारण आपण बघतोय काय जबरदस्त गोलंदाजी फेक केली. आतापर्यंत 4 गडी गमावले ते पारगाव संघानं आणि धावा जमा केल्या त्या 7 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक्स लागवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाईल ते शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्ररक्षका हातामध्ये, तिथे मिळते ती सिंगल. 8 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि जिंकण्यासाठी जिथे 24 चेंडू 43 धावांची गरज होती, परंतु पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या त्या 8 आणि आता मात्र 12 चेंडू गरज असेल ती 35 धावांची. खेळाडूंना पाणी घेऊन गाव म्हटलं की या ठिकाणी आपण बऱ्याचदा बघतो गावासाठी नेहमी क्रिकेट एक चांगला खेळलं जातं, कारण आपण बघतो पूर्वी आठवड्याने क्रिकेट व्हायचं आणि आठवडाभर गावात या ठिकाणी चर्चा असायची त्या क्रिकेटची. आता पाहायला गेलं तर अगदी रोज क्रिकेट खेळलं जातं, परंतु बघतोय सद्यस्थितीला आता मात्र 12 चेंडू गरज असेल ती 35 धावांची. कोणत्या गोलंदाजाचा वापर आता मात्र करण्यात येईल. 2 षटक, पहिलं षटक फेकलं होतं निखिलनं, त्यानं धावा खर्ची केल्या 2. त्यानंतर दुसरं षटक फेकलं जीवन शिंदेनं, त्यानं धावा खर्ची केल्या 5, माफ करा 6.
आणि 8 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बाद झालेले फलंदाज कृणाल तारेकर, त्यानंतर प्रफुल्ल मोकल, भूषण, त्यानंतर आतिश, हे 4 फलंदाज बाद होऊन तंबूत परतले. आता मात्र प्रवीण आणि नीरज, सौरभच्या हातामध्ये आपण बघतोय चेंडू देण्याचा आलाय. आपण पाहिलं होतं पहिल्या सत्रामध्ये सौरभनं काय जबरदस्त फलंदाजी केली होती. 2 चौकार 1 षटकार त्याने लगावला होता. दोन चौकार 1 षटकाराची इनिंग त्यानं खेळली होती. मधल्या फळीत येऊन एक जबरदस्त ताबडतोड फलंदाजी त्यानं दाखवली होती. तो सौरभ आता मात्र गोलंदाजी करताना चांगला प्रयत्न, आखूड टप्प्याचा चेंडू, खडे स्ट्रोक्स लावण्याचं काम केलं होतं. आपल्या मनगटातील ताकद जागी करताना चेंडूला फेकून दिलाय, जातोय सरळ षटकार. परंतु आपण बघतोय आयबा झेलसाठी आमचे समीरदादा तांडेल यांच्या वतीने तब्बल 100 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. प्रेक्षकांना कोणत्याही षटकाराच्या बाहेर झेल टिपला तर त्याला 100 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. तर फक्त षटकारानं थोडंसं अंतर कमी झाले. 11 चेंडू, आता मात्र गरज असेल ती 29 धाबांची. 11 चेंडू 29 धाबांची गरज. इथे मात्र पुन्हा एकदा मागचं दार उघडं ठेवलं की काय, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. चेंडू जातोय सरळ सीमारेषेजवळ, चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळतंय, परंतु तोपर्यंत मिळतात 2 धावा. आणि या दुहेरीने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 16 या आकड्यावरती. अजूनही गरज असेल ती उर्वरित चेंडूंमागे 27 धावांची. 27 धावांची अजूनही गरज. शेवटचे 10 चेंडू, 27 धावांची गरज. सामना तसं पाहायला गेलं तर बॅलन्स अजून नक्कीच म्हणता येणार नाही, परंतु 1-2 मोठे स्ट्रोक्स या सामन्यामध्ये परत आणू शकतात. इथे मात्र चेंडूला उडवलाय. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचले आहेत. कोणत्या क्षेत्ररक्षकानं झेल घ्यायचा, कोणत्या क्षेत्ररक्षकानं झेल पकडायचा यावर मात्र चर्चा झाली नाही. आणि इथे मात्र आपण बघतोय झेल जमिनीला दान करताना 2 धावा बहाल केल्यात, त्या मी म्हणेल पारगाव संघाच्या बाजूनं. इथे आपण बघतोय या जीवनदानाचा फायदा कुठपर्यंत मिळेल, कितपत उचलला जाईल ते येणारा काळ सांगेल, परंतु सद्यस्थितीला आपण बघतोय 18 धावा धावफलकावर. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 9 आणि गरज असेल ती तब्बल 25 धावांची. 9 चेंडू आणि 25 धावांची गरज. सामना तसा पाहायला गेलं तर 1-2 स्ट्रोक्स जर का आले तर सामन्यामध्ये अजूनही मजा येईल, परंतु 1-2 विकेट गेल्या तर मात्र वाशुली संघ आपलं वर्चस्व नक्कीच प्रस्थापित करेल. परंतु काय घडेल, काय बिघडेल, प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील उत्कंठा निर्माण झाली. परंतु पाहतोय सौरभ आता मात्र काय करेल. इथे मात्र सौरभनं या ठिकाणी ब्लॉकरमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, पंचांनी पायचीत पकडलाय. विकेट मिळतीये ती सौरभला. बघतोय असं वाटलं होतं की कुठेतरी इनिंगला आकार मिळतोय, कुठेतरी या ठिकाणी पारगाव संघाचा गेम खऱ्या अर्थानं ऑन झालाय, परंतु इथे असं वाटलं होतं, परंतु या ऑन झालेल्या गेमला मात्र ऑफ केलंय मी म्हणेन सौरभनं. पुन्हा एकदा ब्रेक लावलाय तो धावसंख्येच्या गाडीला पारगाव संघाच्या, कारण आपण बघतोय असं वाटलं होतं की धावसंख्येची गाडी आता मात्र भरधाव वेगाने धावायला सुरुवात केली की काय. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर आलेला दुहेरी धावा. असं वाटलं होतं की कुठेतरी धावसंख्या आता मात्र पकडतीये, परंतु या ठिकाणी मध्येच ब्रेक लावला तो सौरभनं आणि बाद केलं ते फलंदाज प्रवीणला. प्रवीण बादून तंबूत परतल्या. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते शेवटचे 8, गरज असेल ती 25 धावांची. 8 चेंडू 25 धावांची गरज. सौरभ आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय चांगला प्रयत्न. इथे मात्र आपण बघतोय काय जबरदस्त वेगाने चेंडूचा टप्पा थोडासा खाली ठेवला होता आणि गुडलेनच्या स्पॉटवरून चेंडू टाकताना सौरभनं मात्र ओळखलं की कशा पद्धतीने गोलंदाजी करायची. पहिला चेंडू आपण बघितलं होतं की आखूड टप्प्याचा टाकला होता आणि त्यावर आपण बघितलं होतं काय जबरदस्त पद्धतीने हुक मारला होता तो फलंदाज आतिशनं. परंतु या ठिकाणी त्यानं जसा बाद झाला फलंदाज प्रवीण, त्यानंतर मात्र आपण बघतोय शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 7
आणि गरज असेल ती 25 धावांची. 7 चेंडू 25 धावा, या चेंडूवर काय घडेल? आणि इथे मात्र मिळते ती विकेट. फलंदाज बाधून तंबूत परतेल आणि आता मात्र आपण बघतोय शेवटचे 6 चेंडू शिल्लक असेल मित्रांनो. गरज असेल ती तब्बल 25 धावांची. तर शेवटचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रवीण शिंदे. मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करणारा हा गोलंदाज वाशिवली संघाचा एक जबरदस्त या ठिकाणी युवा गोलंदाज पाहायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून बऱ्याचदा या ठिकाणी वाशिवली संघाने आपल्या वाशिवली संघाचे सामने त्यांना वाचवलेत. परंतु पाहूयात शेवटचे 6 चेंडू शिल्लक मित्रांनो. 25 धावांची गरज. पंचांच्या उजव्या हाताकडून या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे चेंडू जाईल लॉंगांच्या रिजन मध्ये. तिथे मिळतात 2 धावा. आणि या संघाचे संघनायक ललितच्या हातामध्ये आपण बघितलं चेंडू गेला होता, परंतु तिथे मिळतात 2 धावा. आणि या दुहेरीने आपण पाहिलं धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 20 धावा. अजूनही 23 धावांची गरज, परंतु चेंडू शिल्लक असेल शेवटचे 5 चेंडू शिल्लक मित्रांनो. 23 धावांची गरज. आता मात्र एखाद्या मोठ्या स्ट्रोक्सची गरज असेल ती पारगाव संघाच्या या खेळाडूकडून अपेक्षा असेल. मोठा स्ट्रोक्स लगावला तर नक्कीच सामन्यामध्ये मजा येईल, परंतु काय घडेल? चेंडूला उडवलं तर नक्कीच आहे, परंतु चेंडूला उंची कमी मिळते. या ठिकाणी आपण बघतोय सिलिमिडॉफचा क्षेत्ररक्षक सौरभ आपल्या हातामध्ये एक सोपा झेल टिपतोय. फलंदाज बाद होईल. बाद झालेला फलंदाज आपण बघितलं. थोडीशी निराशा नक्कीच झाली असेल पारगाव संघाच्या आघाडीचे फलंदाज जसे बाद झाले, परंतु क्रिकेट 11 खेळाडू 11 जणांचा खेळ असतो आणि अशा वेळेस प्रत्येकाने जर का आपली जबाबदारी ओळखली तर नक्कीच तुमचा संघ हा नेहमीच यशस्वी होत असतो. कारण आपण बघितलं होतं वाशिवली संघाचे देखील आघाडीचे 2 फलंदाज बाद झाले होते, परंतु त्यानंतर आलेला सौरभ, त्यानंतर आलेला जीवन, त्यानंतर आलेला अक्षय, या जोडी या तिकडीने आपण बघितलं होतं या 3 फलंदाजांनी काय जबरदस्त थेंबे थेंबे तळे साचे तशाच पद्धतीने एक मोठं तळ साचवलं ते धावांचं. 43 धावांचं. आणि याच 43 धावांचा पाठलाग करताना मात्र थोडीशी नामुष्की ओढवली, थोडीशी परिस्थिती बिकट झाली ती सोनाई पारगाव संघाची. परंतु पाहूयात अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 23 धावांची अजूनही गरज आहे. 4 मोठे स्ट्रोक्स जर का लगावले या ठिकाणी या ठिकाणी आपण बघतोय 4 मोठे 2 प्रहार जर का लगावले तर हा सामना आपल्या बाजूने झुकवू शकतो तो पारगाव संघ. परंतु पाहूयात जीवन शिंदे काय करेल. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा टाकला होता, त्याला पुल केलाय आणि तो सक्सेसफुल करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार. सामना या ठिकाणी संपलेला आहे मित्रांनो. 3 चेंडू शिल्लक आणि आता मात्र गरज असेल 17 धावांची. 3 चेंडू 17 धावा. इथे मात्र चेंडूला पुन्हा एकदा उडवलंय. सौरभ चेंडू खाली पोहोचलाय. आता मात्र कोणती चूक केली जात नाहीये. उशिराने या खेळीला सुरुवात केली पारगाव संघाने, परंतु या ठिकाणी आता मात्र पाहायला मिळतंय थोडीशी निराशा, थोडासा हताश, परंतु फलंदाज मात्र बाद. गडी बाद झाले ते पारगाव संघाचे. 7वा गडी आउट झाला.
एक चांगला प्रयत्न केला होता असं वाटलं होतं. 4 चेंडू 23 धावांची गरज असताना मारलेला तो षटकार आणि त्यानंतर कमबॅक केलं जाईल का ते पारगाव संघाकडून, परंतु पुन्हा एकदा जीवन शिंदेने आपल्या जवळचा चांगला चेंडू टाकून या फलंदाजाला बाद केलं आणि आता मात्र निराशा थोडीशी आपल्याला औपचारिकता पाहायला मिळते. चांगला प्रयत्न इथे मात्र चेंडू जाईल थर्डमॅनच्या रेजरमध्ये. तिथे मात्र आपण बघतोय क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं होतं आणि तिथे मिळते ती सिंगल. शेवटच्या एका चेंडूचा खेळ असेल शिल्लक मित्रांनो. आता मात्र औपचारिकता असेल. जवळजवळ वाशिवली संघ विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलाय, परंतु बघूयात शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि पारगाव संघ थोडंसं हाडलाक या ठिकाणी पाहायला मिळते. थोडीशी निराशा आघाडीच्या फलंदाजाकडून आणि हाही चेंडू आपण बघतोय विकेट मिळते या चेंडूवर ती जी या ठिकाणी प्रवीण शिंदेला. आणि हा सामना जिंकलाय तो अभिषेक 11 जय मल्हार वाशिवली संघानं. हार्डलक म्हणेन मी सोनाई पारगाव संघाचं, कारण आपण पाहिलं होतं कुणाल तारीकर बाद झाला, त्यानंतर प्रफुल मोकल बाद झाला आणि आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र मधल्या फळीतील फलंदाजांना हा सामना आपल्या बाजूला झुकवता आला नाही आणि हा सामना काय जबरदस्त पद्धतीने जिंकलाय. अगदी गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, फलंदाजी असेल, या तिन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करून हा सामना आपल्या बाजूने झुकवला तो वाशिवली संघाच्या या खेळाडूंनी. या सामन्याचा हिरो नो डाऊट, ज्याने फलंदाजी करत असताना तब्बल 20 धावा जमा केल्या आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट मिळवली, तो या ठिकाणी खेळाडू ठरलाय सौरभ, मॅन ऑफ द मॅच. या दरम्यान मी विनंती करेन आमचे प्रवीण मोकल यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन. आमच्या मान्यवर या ठिकाणी आपण विनंती करेन. दिलीपजी पाटील आपल्याला विनंती असेल. कुणाल तारेकर एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज. आज थोडीशी निराशा झाली त्याच्या माध्यमातून, परंतु बघतोय पुढच्या वाटचालीसाठी नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील. परंतु कुणाल तारेकर यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन.